हलवा ना तिथे काठीचा जरा आधार द्या म्हणजे एकाच वाकडा नाही झाला. एक नंबर मोर आहे. पिसारा फुलं असं खोदून त्याला व्यवस्थित करायचं. आणि हे बघा आपले मनोज आंबेकर, मनोज पाटील. हे बघा मोर किती आलेत, खूप मोर आलेत. दादा आता वाण घेतोय. हाय नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव मिस्टर आणि मिसेस आंबेकर. मी आलो आहे गावी. सकाळी आलो 4:30 वाजता. मुंबई सेंटरवरून आम्ही बस पकडली 11:30ची आणि इकडे आम्ही 4:30 वाजता पोचलो सकाळी. आणि पाऊस नव्हता, क्लायमेट एकदम असं चांगला होता, थंड वगैरे वातावरण होतं, पण पाऊस नव्हता. आणि आता बघा खतरनाक पाऊस पडतोय, खतरनाक मस्त वाटते बघा. चारी बाजूने पूर्ण अंधार केलाय पावसाने आणि पडतोय. वाव, पूर्ण थंड वातावरण असं झालंय, जबरदस्त. हे बघा मस्त झाडांना आपल्या पाणी पण होतं इकडे. आणि तिकडे शेतामध्ये सकाळी 10-12 तरी मोर होते, त्याच्यामध्ये मोर 1-2 होते आणि लांडोर होते बरेच सारे, छोटे मोठे पिल्लं पण होती. एकदम मस्त मस्त मजा आली सकाळी सकाळी बघायला. आणि पाऊस बघा किती खतरनाक वाटतंय. वाव, गावाला आलो, मजा आली. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. मस्त बघा, कौलं पण एकदम मस्त स्वच्छ झाली. गावाला पाऊस तर कंटिन्यू पडतोय. तर साफसफाई करून घेतलेली आहे घराची. इकडे आपले महाराज. किचनमध्ये आपण बनवलंय डाळ आणि भात. तर बस एवढा जरा करा, अजून होल करा. ही लोक बघा इकडे जास्वंदीचं झाड लावत आहेत. पिंक कलरचं जास्वंद आहे. 3 महिने झाले, अगोदरच घेऊन आम्ही आलेलो, पण ऊन असल्यामुळे काय लावू शकलो नाही. तर आता पावसाळा चालू झालेला आहे तर लावतोय इकडे. इथे जी आबोली होती ती मेली, ती नाही जगली. ही मस्त आली बघ. ती दुसरीवाली मेलेली पण ती आली. हे बघा, आणि फुलं बिलं पण यायला लागली. थोडूसा बारकासा बारका बस झाला. अरे काय त्याच्यात आहे काय जीव. प्रथमेश हेल्प करतोय. त्याच्यात अटकवा. किती कडीपत्त्याचा झाड बघा केवढा मोठा झाला. त्या फांदीत अटकवा, म्हणजे तिकडे जाईल स्लोप. तो मोगरा बघा केवढा मोठा झालाय. हे छोटे आहेत ना ही झाडं, मग एवढे मोठे मोठे कसे झाले? ह्याला फुलं यायची कशी बंद झाली? अरे आता पावसाळा चालू आहे, पदा सीझन नसेल आता. अजून खोल करायला पाहिजे होता तो आंबेकर साहेब. माती टाकायची आहे रंजित बाय. मग तो वरच्यावर राहणार, मग आतून माती येणार, तेवढं थोडी टाकायच्या माती. कुठून माती येणार? पावसाळ्यात आणतो. आंबेकर साहेब दोन्ही जवळजवळ लावलेत एकदम. काय हे दोन्ही झाडं हलवा ना तिथे काठीचा जरा आधार द्या म्हणजे एकाच वाकडा नाही जाणार. तो नाही ते करतो बरोबर. तोडायला जास्त जोर देऊन इथे लावतो, तो तिकडे पुढे एक लावतो, हे बघ ते कॉर्नर तिथे. हां, आणि दोन्ही याला माती टाकतो, 2-2 धमेला. हा इथे लावा ना पायजोल. इथे कुठे? इथे माती आहे काय? खोदल्यावरती माती टाकावरती. ठीक आहे, जास्त खोदतो कारण एवढे मोठे वाढणारे नाहीत ना झाडं. वाढून केले ह्याच्या एवढ्या होईल, छाटायचे त्यांना परत. ते त्याला काय छोट्यापणी पण त्यांना हे येतात. तर समोर जरा हे वाटतं ना, चांगलं वाटतं दिसायला. समोर चांगलं वाटतं तुला असं. कुदळ खूप भारीतला आहे. दुबईवरून मागवलेला आहे. डुबेवरून. कुदळी बोलतात. कुदळी. पळणी बघा, आज पळणीचं काम करायचं आहे. किती वाजता येणार आहेत ते? कोण? 11ला पळणी लावायला. एकदम खोल खोदा ना. खोल नाही जाऊ शकत, कुदळ आहे ना. मग आलं त्याला हे नाही काय? दुबईवरून मागवलेलं. लोखंड नाही. दुबईवरून. तो मला तो ढोंडा आहे.
खाली धोंडा आहे रंजीचा. नाही होणार तिथे. कोयती घ्या ना, कोयती नाही करा. नाही होणार तिथे. दगड आहे खाली. दगड आहे. हा वाला मोठा वाला. हां. ठीक आहे, जाऊ दे. चला नेक्स्ट पुढे जाऊ. नाही होणार. बंद करून टाकते. म्हटलं शॉर्टकट काम करतायत हे. shortcut काम काम झाली ऐसा आता. करने का, इनके पास से सीखने का काम. झालं आता शॉर्टकट काम झाली काय. हं. 2 गमेला येणार होती इथे. आली नाही. 2 उंजळीमध्ये. हा ना, हा इथं लावू नका ना, तो कुठं आवाढावे वाढेल जर आला तर. हा बी हा माहित ना, ताईकडे तो आणलेला तो वंदात लावा गोंड्याची लाव एकदम. काय मध्ये मध्ये. हा गोंडी असं पेरून ठेवली इथे. हा इथे ठेवा, दोघांच्या मध्ये पेडा. तिथे ना आपण हे आणूया, गुलाबाचं झाड आणूया दुसरा, आता पावसाळ्यातून येताना. हे 2 गुलाब आहेत बोक्याले, ते बोलता येते. उदळ पण महागातला इथे. हम्म. ते लागत नाही खाली पण. विटे बरोबर लावा ती. हा बघा कांचनाचं झाड मस्त आलंय. सगळ्यांना ठूक लावायची काम. हे ते कच्चा क्लिअर पूर्ण. बघा हे शेडचं काय काम. हा कोणत्या कलरचा होता? माहिती ना. असं असा कट्टा करायचा. ह्याच्यावरती बघा ना, याला फवारणी करायला पाहिजे त्याच्यावरती. आपल्याकडे आहे ना तो फवारणीचा. इकडे करतो ना. हो, ह्याच्यावर फवारणी करायला. त्याच्यावर बघ हे पडले, थोलोल पडलेत. ओलोल पडलेत ना. त्याच्यामुळे फुलं नसतील आली त्याच्यावरती. यांचे ते लावतात ना राजापूरला. लावतात म्हणून काय आम्हाला बोलले. तुला माहिती आहे बरोबर. अरे ना, हा आठवण राहील ना प्रथमेशने लावलेला आहे झाड आहे म्हणून. बघूया कसा जगतोय ते. हा आपण लावलेला हात लावलेला तरी कसं वाटलंय. मस्त. हा करतोय. कसला मोर आहे तो. मोर आहे तो. हो 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 हो, खतरनाक. 1 नंबर मोर आहे. पिसारा फुलाला पाहिजे. नाही एवढा, ह्याच्या लांब नाही दिसणार एवढा. फुलवतात ते असताना. काय माहित तुम्हाला दिसतोय काय, खूप लांब आहे तिथे शेतामध्ये. लांब म्हणजे आम्हाला इथून जवळ आहे, पण गोप्रो मध्ये कॅच नाही होणार मला असं वाटतंय. तिथे मोठाच्या मोठा मोर आहे. पिसारा फुलव रे. हो 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 हो, उडाला बघ. उडाला. हा तो तिकडून उडून तिथे गेला. पिसं काढलं पाहिजे. पिसं नाही पडणार आता, झाडं मोठी. या सीझन मध्ये नाही पडत. अंडा लावतोय प्रथमेश. तिथे एक झाड लागू शकतो नंतर. नाही इथे मी गोंडी लावतो. गोंडी असे लावायचे बघ दादा. आता कसं कुदळ काम करते तुमचं. ते सागर सपाट जमीन लागतं, मी तुला तेच सांगतो. असं खोदायचं असतं दादा. असं खोदून त्याला व्यवस्थित करायचं. हे पेरलाय त्याने अगोदर. तिकडे पण लावूया बराच साईडने. तिकडे कुठे ना कुठे होईल चांगला. तिकडे दाखव. गोंड्या दे. पडेल ते सपोर्ट. सपोर्ट काय कामाचा नाही. राहिला. नाही दादा पडणार पण. पाऊस एवढा आला का पडणारच ना. ही जी भुरटे काकांकडून आम्ही झाडं आणलेली तापोलीवरून ती मेली. हा व्यवस्थित आलाय, व्यवस्थित आलाय. हे पण आलेत पण त्यांना होल झालेत, म्हणजे ते किडी पडलेत त्याच्यावरती बघा. हा पण हा सोनचाफा पण मेलाय. नवीन आणायला पाहिजे, लावायला पाहिजे. इकडे ही जास्वंद थोडी थोडी आली आहे. ते पानं खाल्लेत सर्व किडीने त्यांचे. लावतायत आपला गोंड्याचा बी पेरतायत. तर बघूया आपण गोंडा येतोय काय झाला. चिक्कूवर चिक्कू आलेत, पण तर मध्ये आलेलं तेव्हा पण छोटेच होते. आता पण छोटेच आहेत. पिकणार आहेत, येणार आहेत की नाही काय माहित, की असेच पडणार आहेत ते. अरे मग तेच बोलले हे पूर्ण असं खोदूया मग पूर्णच होईल त्याच्यात टाकायला. गोंडा हो, हे करा, माती करा, कोंबडे खातील. ह्याला काहीच येत नाही. हा फक्त जास्त माती नाही टाकायची ग. तुम्हाला काय माहिती, तुम्ही कधी पेरलाय काय? हा बोल. म्हणे भाऊ. तिकडे बघा नांगरतायत, पेरणी करतील. त्याच्या अगोदर ती आपल्याला हे करावं लागतं, नांगरावं लागतं. ते तिकडे नांगरतायत. हे इकडे हा शेती नांगरून झालेलं आहे. आणि हे बघा आपले मनोज आंबेकर, मनोज पाटील नांगर धरताना. बघा आपला कुणबी राजा, शेतकरी राजा. आणि हा बघा आमची वाडी. आणि हे जे समोर दिसतंय ते माझं घर आहे. आणि घराच्या बाजूला बघा सगळे हापूस आंब्याचे बाग पूर्ण. आणि हा बघा प्रथमेश
आणि बघा वरती एकदम असं मोराचं जातो. जबरदस्त मोर मगाशी खूप आलेले 10-15 तर बघा वरती तुम्हाला दिसत असेल मोर आहे. मी झूम करतोय. हे बघा काल मस्त दिवसभर पाऊस पडला. नाही बघा नजारा. पण त्याला राऊंड मारून टाकले. हे बघा मोर किती आलेत. खूप मोर आलेत. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा तुम्हाला दिसत असतील जवळजवळ इथे 4-5 आहेत. इथे बघा इथे 2 मोर आहेत. त्याच्या मागे रानकोंबड्या आहेत. तुम्हाला दिसत नसतील मे बी. तर जवळ जावं लागेल. आयफोनमध्ये क्लिअर दिसत नाही आहे. आणि हे बघा हा आहे सकाळचा नजारा. हे बघा किती मोर आहेत बघा. आणि आज आहे वटपौर्णिमा आणि आपण आलो आहे गावी. तर यावर्षी आपण वटपौर्णिमा गावी साजरी करूया. मंदिराच्या तिथे आपला वडाचं झाड आहे तर तिथे आपण जाऊया. बायका ऑलरेडी गेल्यात. काय माहित त्या लोकांनी पूजा वगैरे केली काय. खूप लवकर गेल्यात बायका. मला खूप लेट झालं. कामं वगैरे करत होती. चला निघूयात आपण. हे बघा एवढं सामान आपण रेडी केलंय. ते आहे हे नारळ, ओटीमध्ये म्हणजे हे असतं सर्व बांगडी वगैरे त्याच्यामध्ये खारीक वगैरे, 5 पानं, सुपारी. ह्याच्यामध्ये पण ऍक्च्युली सुपारी असते पण आपण दुसरी घेतली अजून. अगरबत्त्या, सूतगुंडा, हा हळदी कुंकू, फुलं, तांदूळ, साखर आणि पैसे घेतलेत आपण. इकडे फळ आहेत आणि पाणी. तर आपण घेऊन चाललोय आता मंदिरात जाऊन पूजा करायला वडाची पूजा करायला. चला आणि हा आमचा देवळाचा परिसर. आणि हा बघा पूर्ण हिरवागार असा डोंगर. झाडाझुडपांमध्ये लपलेली आमची उगवतवाडी. आणि हा बघा पूर्ण हेलिपॅडचा परिसर. आणि ती तुम्हाला दिसते ती आहे सावित्री नदी. मे बी तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल की. हे बघा. आणि हे समोर डोंगर दिसत आहेत. हे समोर आहे महापरळ, पडवेगाव. आणि तो वरती डोंगर दिसतो आहे मंदनगड. आणि हा आहे आमच्या खालचा गाव आंबेदगाव. बघा कसं नारळी सुपारीने पूर्ण नटलेला असा हा गाव. आणि आता आपण मंदिराच्या तिथे आलो आहे. हे बघा वडाचं झाड. मला वाटतं हल्लेलेच लावले. 2-3 वर्ष झाले असतील काय. 2 वर्ष. छोटंच झाड, छोटंच आहे ना. मस्त एकदम छोटंसं वडाचं झाड आहे. बायका पूजा करून गेल्यात बघा. तर आपण आता करूया पूजा. ऍक्च्युली आपल्या घरामध्ये कामं होतं त्याच्यामुळे काय येता आलं नाही. त्या बायकांबरोबर आपण आज वटपौर्णिमा साजरी केली असती गावाला. तर चला आपण करूया जावं लागतं. हो. आणि बघा इथे वडाचं झाड आहे. आणि हा मागे जो दिसतोय तो आमच्या आंबेदगावचा हेलिपॅड आहे. तर आमच्या गावचे मुख्यमंत्री होऊन गेले बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. त्यावेळेला हा हेलिपॅड बांधला गेलेला. बघा हा पूर्ण आमच्या हेलिपॅडचा परिसर. आणि रंजिता इकडे पानं ऍक्च्युली आपल्या मुंबईला अगोदरच काढून घेऊन येतो. वडाचीच पानं. त्याच्यामध्येच वाण म्हणजे हे करतात. म्हणजे फळं, 5 फळं. हे बघा पान आहे त्याच्यामध्ये सर्व फळं ठेवते. आपण अशीच फळं घेऊन आलेलो. तर ह्याच्यात ठेवते आता. मोस्टली ह्याच्यामध्ये वटपौर्णिमेच्या जे फळं वापरतात ते रानामध्ये जी फळं होतात ती वापरतात. म्हणजे जेणेकरून आंबा, करवंद, जांभळं, आळू, फणस, आळू. म्हणजे हे निसर्गामध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूला जी रानामध्येच फळं होतात ना तीच म्हणजे हे करतात. तर कोकणामध्ये कसं सगळ्या फळांची वगैरे लागवड होत नाही. तर मोस्टली जे आजूबाजूच्या रानामध्ये पहिल्यापासून तशी मला वाटतं पद्धतच असेल.
आपण मी काल रात्री ओलेले मनी 7 मण्यांप्रमाणे असे ओल आहे हे आणि हे. ओके. म्हणजे टोटल 7 ओल आहेत. ते एक वाणामध्ये आपण ठेवून देऊया. मस्त पदर घेतलाय आणि आता आपण पूजाला सुरुवात करू. ॲक्च्युली आम्हाला घरात बरीच कामं होती, मिस्त्री वगैरे आलेत, त्याच्यामुळे लेट झाला. लेडीज लोकांबरोबर रंजिताला यायला जमलं नाही. झाडं वगैरे पण आम्ही लावून घेतली सगळी. गावाला आलं की असं आराम नसतं, काय नसतं, कामच असतात. 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये 1 दिवस तर आमचा असाच कामांमध्ये जातो. एक वाण आपण इथे ठेवूया आणि एक वाण आपण नवऱ्याला देतो आणि बाकीचे जे उरलेले असतात ते बायकांना देतात, म्हणजे सुवासिनींना. आमच्या गुन्ह्याने बघा एक वडाचं लावलं, एक पिंपळाचं लावलं, बेलाचं लावलं आणि चाफ्याचं पण झाड लावलं इकडे. आज हे बघा इथे चाफ्याचं पण लावलं. आपण जे आता जे आणलं याच्यामध्ये नारळ वगैरे, नारळ, ओटी, सुपारी वगैरे, पानं वगैरे ते आपण सगळीकडे ठेवून घेतोय. कच्ची करवंदासारखं काय दिसते. कच्ची करवंद आणलेत कोणीतरी ना. हो. कच्चे करवंद पण कोणी आणलेत आता. आज पावसाळ्यामध्ये कच्ची करवंद बघा. आता बघा वट पौर्णिमा झालेली आहे. आता वहिनी दादाला वाहन देत आहेत. हे बघा वाहन बघा. दादा आता वाहन घेतोय, वहिनी पाया पडतोय.